हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रियूज क्रिएटिव्ह युनिवर्स. पार्ट 3 मध्ये आपण यात्रा जीवन आणि प्राचीन शिवकालीन मंदिर याविषयी माहिती बघणार आहोत. आता आपण तिसऱ्या विभागाकडे वळणार आहोत, तो आहे यात्रा जीवन. यात्रा जीवन म्हणजेच साजरे होणारे सण उत्सव हे येथे दाखवण्यात आले आहे. ही आहेत गावात होणारी वेगवेगळ्या प्रकारची नृत्ये, जी आपल्या शहरी विभागात बघायला फारशी मिळत नाही. सुट्ट्यांमध्ये जर टुरिस्ट प्लेस शोधत असाल तर नक्की या ठिकाणाला एकदा भेट द्या. तर ही आहेत पारंपरिक नृत्ये. तर हे आहे पोईक्कोल कुतुराई नृत्याचे दृश्य. आहे ना काहीतरी आगळे वेगळे. वा, छान, किती नयनरम्य आहे हा परिसर. अजून बरेच असे पारंपरिक नृत्य येथे दाखवण्यात आले आहे. तर हा आहे मानेवरील फळ तलवारीने कापतानाचा खेळ, कमरेला दोरीने दगड बांधून उड्या मारण्याचा खेळ, त्याचप्रमाणे डोक्यावर नारळ ठेवून तो काठीने फोडण्याचा खेळ, तलवारबाजी यासारखी अनेक दृश्ये येथे दाखवण्यात आली आहेत. तर हे आहे वाद्यांचे खेळ करणारे दृश्य. ठिकठिकाणी वॉशरूम्सची देखील येथे सोय केलेली आहे. मानेखाली लिंबू ठेवून तो कापण्याचा खेळ. ही आहेत थरारक दृश्ये. कॅन्डी विकतानाचे दृश्य. हे आहे मेळ्यातील नृत्य दर्शन. डाव्या बाजूला घराच्या ओसरीचे दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. पुढे गेल्यावर वारकरी संप्रदायाचे नृत्य येथे दाखवण्यात आले आहे, म्हणजेच पंढरीची वारी. त्याला लागूनच पालखी सोहळा दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये सुरुवातीला एक माणूस गोमूत्र शिंपडताना दाखवला आहे आणि पुढे पालखीचे दर्शन येथे दाखवण्यात आले आहे. तर आता इथून आपल्याला पायऱ्यांनी पुढे जायचे आहे. पुढे गेल्यावर लगेच आपल्याला ढोल पथकाचे नृत्य दर्शन येथे दाखवण्यात आले आहे. गावाकडील पैसे कमवण्याचे साधन म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची दुकाने येथे दाखवण्यात आली आहे. सगळ्यात पहिले वेताच्या टोपल्या विकणारी बाई, हा भविष्य सांगणारा माणूस, देवाचे सामान विकणारी ही दृश्य आहेत. हे कान टोचणारीचे दुकान आहे. गावाकडे फोटो काढण्याची पद्धत काहीतरी वेगळीच असते. तर हे आहे फोटो काढणाऱ्याचे दुकान. लाकडी खेळणी विकणारा मनुष्य. हे आहे यात्रेतील दृश्य. हे हळदी कुंकू आणि रंग विकणारे दुकान. पुढे गेल्यावर नारळाच्या दुकानाचे दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. मातीची बोळके विकणाऱ्याचे दुकान. दैनंदिन जीवनातील सर्व कामांची दृश्ये येथे दाखवण्यात आली आहेत, जसे की पाणी भरणे, बाजार करणे, सामान आणणे यासारखी अनेक दृश्ये येथे आहेत. पुढे गेल्यावर डावीकडेच छोटेसे स्नॅक्स सेंटर आहे.
तिथे तुम्ही नाश्ता देखील करू शकता. हा परिसर स्वच्छ राहण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी डस्टबिन ठेवलेले आहेत, तर त्याचा वापर आपण करायचा आहे. पुढे पायऱ्या चढून वरती जायचे आहे आणि तेथे सुद्धा काही दुकानांची दृश्ये दर्शवलेली आहेत. हे आहे मिठाईवाल्याचे दुकान. पुढे गेल्यावर लगेच सतरंजी, चादरी विकणाऱ्याचे दुकान येथे दाखवले आहे. भांडीवाल्याचे दुकान, पणत्या, बोळके विकणाऱ्या माणसाचे दुकान येथे दाखवले आहे. छोट्या भांडींचे दुकान येथे दाखवले आहे. पोळपाट, आप्पे पात्र विकणाऱ्या बाईचे दुकान येथे दाखवले आहे. लाकडी वस्तूंवर भाव करणारी बाई येथे या दुकानात दाखवलेली आहे. हे आहे राजस्थानी कपड्याचे दुकान. फळांचे दुकान, घोंगडी विकणाऱ्या माणसाचे दुकान, टरबूज विकणाऱ्या बाईचे दुकान, केळी आणि अशा प्रकारची अनेक फळे विकणाऱ्या बाईचे दुकान येथे दाखवले आहे. पुढे गेल्यावर वाद्य बनवून विकणारी बाई हिचे दुकान, टोपी, वस्त्र विकणाऱ्याचे दुकान. पुढे गेल्यावर मातीचे माठ विकतानाचे दृश्य दाखवले आहे. येथून आपल्याला पुन्हा एकदा पायऱ्या उतरून खाली जायचे आहे. लाकडी वस्तूंची भांडी विकतानाचे दृश्य येथे दाखवले आहे. बांगड्या भरतानाचे दृश्य. माणूस त्याच्या जीवनयात्रेमध्ये काय काय जबाबदाऱ्या पार पाडतो या प्रत्येक गोष्टीचे दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. हे आहे भांडीचे दुकान, पत्र्याच्या पेटी विकतानाचे दुकान, देव्हाऱ्यातील फोटो, लाकडी खेळणी यांचे दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. हे आहे किराणा मालाचे दुकान. हे आहे देव देवतांच्या मूर्तीचे दुकान. पुढे गेल्यावर ज्वेलरीचे दुकान देखील येथे बनवण्यात आले आहे. येथून पुन्हा एकदा खाली उतरल्यानंतर आपल्याला पुढे जायचे आहे. फुगे विकणाऱ्या माणसाचे दृश्य, गजरा विकत घेतानाचे दृश्य, बासरी विकणाऱ्या माणसाचे दृश्य, पुढे सुताराच्या दुकानाचे दृश्य दाखवले आहे. तर इथून आपल्याला पायऱ्या चढून बाहेर पडायचे आहे. खाली उतरताना डाव्या बाजूला एक बाई तिच्या मुलीची वेणी घालताना आणि दुसरी बाई गाईचे दूध काढतानाचे दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. ही आहे गावातील काही अनोखी दृश्ये. चालून चालून दमले असाल तर इथे बसण्याची सुद्धा सोय केली आहे. शेंगदाण्याच्या तेलाचा घाणा येथे दाखवण्यात आला आहे. हे आहे गावातील वाण्याचे दुकान. बैलगाडीचे दृश्य. हे आहे सोनाऱ्याचे घर. सोन्याचे दागिने बनवतानाचे हे दृश्य आहे. आचाराचे घर. गावामध्ये खास असे डॉक्टर नसतात, त्याच्यामुळे वैद्याचे घर येथे दाखवण्यात आले आहे. गोधडी शिवतानाचे दृश्य. पूर्वीच्या काळी जोशी, पाटील असे अनेक प्रकारचे वतनदार तेव्हा होते.
तर त्यांचे हे घर येथे दाखवण्यात आले आहे. ही आहे विहीर. पुढे गेल्यावर लोककलेचे दृश्य देखील येथे दाखवण्यात आले आहे, ते म्हणजे शाहीर. हे आहे हेळवीचे दृश्य. हे आहे बहुरूपीचे खेळ करतानाचे दृश्य. वाड्यातील दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. डाव्या बाजूला गोठा, तर हा आहे दिवाणखाना. पुढे गेल्यावर किचनचे दृश्य दाखवले आहे. बाहेर पडल्यावर एक बाई गौरी बनवतानाचे दृश्य दाखवले आहे. इथून आपल्याला आता बाहेर पडायचे आहे. बाहेर पडल्यानंतर काही दुकाने येथे लावलेली आहेत. पुढे गेल्यावर दगडांचे काही कोरीव नक्षीकाम येथे दाखवण्यात आले आहे. तर अशा प्रकारे आता आपले 3 विभाग एक्सप्लोर करून झाले आहेत. इथून बाहेर पडताच समोर तारांगण आहे. त्याच्या शो प्रदर्शनाची वेळ या बॅनरवर दिली आहे. तसेच इथे 7D थिएटर सुद्धा आहे. चला तर मग बघूया 7D थिएटर. तसेच इथे भूत बंगला देखील आहे. या भूत बंगल्याचे तिकीट प्राइस या बॅनरवर मेन्शन केली आहे. खूप डेंजर एक्सपिरियन्स होता या भूत बंगल्याचा. हे बघून झाल्यानंतर आम्ही वळालो 7D थिएटरकडे. खरंच हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. जणू काही आपणच ते अनुभवतो आहे असे इथे जाणवते. हा सिनेमा अनुभवण्यासाठी त्यांनी दिलेला गॉगल हा तुम्हाला घालायचा आहे. आम्ही खूप मजा केली. आता पुढचा परिसर एक्सप्लोर करणार आहोत. तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन देखील आहे आणि काही चिल्ड्रन्स ॲक्टिव्हिटीज. लहान मुलांना तुम्ही इथे नक्की आवर्जून घेऊन या. चला तर मग आता जाऊया प्राचीन शिवमंदिराकडे. इथे डायरेक्शन्स मेन्शन केले आहेत. इथून पुढे गेल्यानंतर खूप सारे स्नॅक सेंटर आणि हॉटेल्स आहे. खरंच किती सुंदर आहे ना हा परिसर. यासमोरच लेणी स्वरूप इथे एक छानसा धबधबा बनवलेला आहे. अगदी नॅचरल वाटतो आहे. आता बघूया शिवकालीन मंदिर. लिंगायत समाजाच्या बळावर नैसर्गिक सौंदर्य असलेल्या या परिसरात एका शिवपिंडीची स्थापना करण्यात आली. मठाच्या मध्यभागी सिद्धेश्वरांचे देवालय आहे. त्याच्या भोवती समाधी, अडकेश्वर, चक्रेश्वर, रुद्रपाद देवालयही आहे. येथील प्रमुख नीलगार हे लिंगायत आहेत. त्याच्या आत बाजूच्या बाहेरील कोरीव 2 मंडप आहेत. या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. 500 वर्षांपूर्वी लिंगायत धर्माकार काडसिद्धेश्वर यांनी या मंदिराची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी या मंदिराला मदत देखील केली होती. मंदिरामध्ये प्रवेश करताच खूप अशी सुंदर शिवपिंड दिसते. या मंदिरात नित्यनियमाने रुद्राभिषेक देखील चालतो. बाहेर पडत असताना गणपतीची सुंदर मूर्ती दिसते. मंदिराच्या समोरच 2 अंबारींची प्रतिकृती उभारली आहे. अगदी हुबेहूब वाटती आहे. खूपच सुंदर. इथून खाली पायऱ्या उतरून गेल्यानंतर अगदी समोरच महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे. महादेव, नंदी आणि आजूबाजूला असलेली नारळाची झाडे. किती सुंदर असे दृश्य आहे हे. तर आजचा हा कण्हेरी मठ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.